नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, मी पी.ए. पठारे. शेतकरी मित्रांनो, आपल्या लातूर आणि लातूर परिसरामध्ये मागील 2 दिवसापासून खूप चांगल्यापैकी पूर्व मान्सूनचा पाऊस होतोय. लातूरच्या आसपासच्या तालुक्यांमध्ये असेल, अंबेजोगाई सर्कलमध्ये असेल, खूप चांगल्यापैकी पाऊस होतोय. आता ऊस उत्पादक जे बागायतदार आहेत, शेतकरी आहेत, हे आपल्या ऊसाला संतुलित खताचा डोस करणार आहेत. तर प्रति एकरी संतुलित खताचा डोस ऊसाचा परफेक्ट आणि करेक्ट कसा असायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे. प्रति एकरचा खताचा डोस असा असायला पाहिजे शेतकरी मित्रांनो. कोणत्याही पिकाला आपला ऊसाचा जर विचार केला तर ऊसाला 12 प्रकारची खतं ही जमिनीतून आपल्याला पेरून द्यावी लागतात किंवा टाकून द्यावी लागतात. ही 12 प्रकारची खतं आपल्याला संतुलन करून द्यायचं आहे. त्याचे 3 टप्पे पडतात: मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म खतं. तर मुख्य खतामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 10-26-26. 10-26-26 आपल्याला 50 किलो घ्यायचं आहे प्रति एकरला. मी एका एकरचा डोस देतोय. प्रति एकरी आपल्याला फक्त 10-26-26 50 किलो घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2 नंबरला मेटलाइन GR की ज्यामध्ये फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम, बोरॉन ही 6 सूक्ष्म खतं येतात. ऊसासाठी आवश्यक असलेले जे सूक्ष्म खत आहे, जे परिपूर्ण सूक्ष्म खत जे मेटलाइन GR नावाने येतं, हे आपल्याला याच्यामध्ये 12.5 किलो ते 15 किलो घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला बोरॉन बेसमधले सूक्ष्म खतं येतात. त्यानंतर 3 नंबरचा डोस मॅग्नेशियम सल्फर की जे मॅग्मा नावाने येतं. तर मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला घ्यायचं आहे 25 किलो. मॅग्नेशियम सल्फेटमध्ये मॅग्नेशियम आणि गंधकाचं प्रमाण असतं. तर मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला घ्यायचं आहे मॅग्मा नावाने 25 किलो. त्यानंतर त्याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला हायकेलजी. हायकेलजीमध्ये फोलिक, ह्युमिक, ॲमिनो ॲसिड या 3 घटकांचं सुंदर असं कॉम्बिनेशन आहे पांढऱ्या मुळ्या डेव्हलप होण्यासाठी. तर हायकेलजी घ्यायचं आपल्याला 12.5 किलो. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे सिंगल सुपर फॉस्फेट. कोणत्याही चांगल्या कंपनीचं, कोरोमंडल असेल, रामा असेल, या कंपनीचं सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचं आहे आपल्याला 50 किलो. पावडर फॉर्ममध्ये घ्या किंवा दाणेदार फॉर्ममध्ये घ्या. तर आपल्याला घ्यायचं आहे 50 किलो. आणि 6 नंबरला आपल्याला घ्यायचं आहे युरिया किंवा अमोनियम सल्फेट. तर सुरुवातीचा पहिला जो डोस आहे, ह्या पहिल्या डोसला तुम्ही युरियाचाच वापर करा, कारण मागील 2 महिन्यापासून ऊसाला भरपूर शॉक बसलेला आहे टेम्परेचरचा. तर नवीन मुळी डेव्हलप होऊन लवकर ग्रोथ होण्यासाठी सध्याला अमाइड फॉर्ममधलं युरिया म्हणजेच युरिया फॉर्ममधलं नत्र हे पिकाला चांगलं काम करतं आहे. आणि यानंतर जो 45 दिवसांनी खताचा डोस करायचा आहे त्यावेळेस तुम्ही अमोनियम सल्फेट वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला युरिया हा 50 किलो घ्यायचा आहे. असे सगळे खतं एकत्र मिक्स करायच्यात आणि आपल्याला टाकायचे कसे. आता ह्या ऊसाच्या सरीमध्ये आपल्याला खतं टाकायचे नाही शेतकरी मित्रांनो. ऊसाच्या सरीमध्ये सध्याला रूट झोन डेव्हलप झालेला नाही आणि आपल्याला डायरेक्ट ह्या बेटाडामध्ये पण खतं टाकायचे नाही. म्हणजे डायरेक्ट जिथून ऊस उगून आलेले आहेत ऊसांच्या त्या कक्षेत पण आपल्याला खतं टाकायचे नाही. तर आपल्याला जिथं माती लावलेली आहे, म्हणजे जी सरी आहेत, ती जी सरी, ह्या सरीच्या पोटावरती आपल्याला खतं टाकायच्यात. त्या सरीवर खतं टाकले तर आपल्या पानांवरती हलके पावसाचं पाणी पडले की याचे मोठे थेंब त्या खतावरती पडतात आणि ती खतं व्यवस्थित विरघळून त्या मुळ्यांच्या कार्यकक्षेत जातात. जर आपण मध्ये सेंटरला जर खतं टाकले, पाऊस जर जास्त झाला तर खतं वाहून जाण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं खतं चांगले एकत्र मिक्स करा, मी सांगितलेली खतं, आणि हे सरीच्या दोन्ही पोटाला तुम्ही ही खतं टाकून घ्या. शेतकरी मित्रांनो, मी जे तुम्हाला खताचा डोस सांगितला, या खतात काहीच बदल करू नका. कारण का आपल्या ऊसाच्या चांगल्या वाढीसाठी परिपूर्ण सूक्ष्म खत, दुय्यम खत, मुख्य खत हे फार आवश्यक असते. पुन्हा एकदा मी तुम्हाला आपल्या ऊसाला खताचा डोस कसा करायचा ते सांगतो. प्रति एकरी 10-26-26 50 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो, मेटलाइन GR 12.5 किलो, हायकेलजी 12.5 किलो ते 15 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो आणि युरिया 50 ते 60 किलो असं मिक्स करून आपल्याला प्रति एकरचा खताचा डोस करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, ही खतं दिल्यानंतर ना त्याचे फायदे काय होतात ते एक मी सांगतो. ज्यावेळेस तुम्ही 10-26-26 घेता NPK खत, तर NPK खतामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशचं प्रमाण जास्त आहे. फॉस्फरस हा ऊसाच्या पेऱ्यातील अंतर म्हणजे गर वाढवण्याचा, कांडींमधलं गर वाढवण्याचं काम हे फॉस्फरस करत असतं. पेऱ्याचं अंतर वाढवण्यासाठी, पानाचा थिकनेस वाढवण्यासाठी 10-26-26 चांगलं काम करतं. त्यानंतर पान म्हणजे अन्नद्रव्य तयार करण्याची फॅक्टरी आहे. पानामध्ये चांगलं हरितद्रव्य तयार करण्यासाठी मेटलाइन GR मधील फेरस, झिंक, मॅग्नीज आणि मॅग्नेशियम सल्फेटमधलं मॅग्नेशियम हे पानांमध्ये सूर्यप्रकाशाच्या मदतीने हरितद्रव्य तयार करण्याचं काम करत असतं. तर आपल्याला मेटलाइन GR आणि मॅग्नेशियम पानाचं आयुष्य वाढवण्यासाठी, पानांची संख्या चांगली वाढवण्यासाठी त्याची फार आवश्यकता असते. त्यानंतर आपण जे हायकेलजी जे घेतलेलं आहे, तर हायकेलजी हे नवीन पांढऱ्या मुळ्या तयार करण्यासाठी त्याचा महत्त्वाचा रोल असतो. कारण त्याच्यात फोलिक, ह्युमिक आणि ॲमिनो ॲसिड आहेत. जमिनीतलं फॉस्फरस असेल अपटेक करण्यासाठी, मुळ्यांमधले ऑर्गॅनिक ॲसिड तयार करण्यासाठी आणि जमिनीत दिलेली खतं ही फास्ट उपलब्ध करून घेण्यासाठी
हे हायकेल हे महत्त्वाचं काम करतं. तर अशा पद्धतीने आणि युरिया हा कॅल्शियम आणि बोरॉनसोबत हा युरियामधला नायट्रोजन हा पिकाचा शेंडा चालवण्यासाठी, फुटव्यांचे शेंडे चालवण्यासाठी, मुळीचा शेंडा चालवण्यासाठी याचा महत्त्वाचा रोल असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही उसाला खताचा डोस करा. शेतकरी मित्रांनो, मागील 1.5-2 महिन्यापासून आपल्या उसाला टेम्परेचर भरपूर होतं. पानातून पाण्याचं बाष्पीभवन भरपूर झालेलं आहे. काही ठिकाणी पानं करपलेले आहेत, काही ठिकाणी पानं वाळून गेलेले आहेत. मुळ्यासुद्धा विकसित झालेल्या नाहीत, मुळ्यासुद्धा आकुंचन पावलेले आहेत. पण अशा कालावधीमध्ये आपण फक्त जर NPK खतं दिले तर आपल्याला तेवढा बेनिफिट त्या ऊसापासून मिळणार नाही. पण आपण जर पिकाला संतुलित खताचा जर मी सांगितल्याप्रमाणे जर डोस टाकला तर नक्कीच तुम्हाला ऊस अशा पद्धतीने झालेला दिसेल. एवढंच मला याच्यातून सांगायचं आहे. पुन्हा एकदा सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही जो संतुलित खताचा डोस देताय तो तुम्ही संतुलन करून द्या. मी सांगितल्याप्रमाणे संतुलन करून द्या. एवढंच मला याच्यातून सांगायचं आहे. धन्यवाद. नक्कीच तुमच्या उत्पादनामध्ये 7 ते 8 टन इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये उत्पादन वाढेल, एवढंच मी तुम्हाला खात्रीने आणि विश्वासाने सांगतो. धन्यवाद.